आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। काय करायचं आहे तुला? या शिर्डीला उद्ध्वस्त करायचं आहे तुला? शांत शांत हो। आता मी तुमचे सांगणे कधी टाळणार नाही साईबाबा, मला वाचवा। आता माझ्याकडे काहीच नाहीये साईबाबा। उद्या असती तर मी याला घाबरलो नसतो। उदी नाही तर काय झालं, हे माती तर आहे। साईबाबांचं नाव घेऊन हीच उचलतो, त्यांच्या कृपेने ही माती उदी बनेल। साईबाबा जय साईनाथ। सुखधामं साईनाथ नमोस्तुते। साई तनतीर्थतुल्यं अन्तर्गुणरत्नाकरं साई सर्वसुखधामं साईनाथ नमोस्तुते। ईश्वरीय आलोक लिए प्रभु मानव रूप धरे हो। चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो। चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो। सौभाग्य जुड़े तब दर्शन का, सौभाग्य मिले सुख तारा। जय साईनाथ जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन
जय साईनाथ जय साईनाथ आदिनाथ तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा। मी या चराचर सृष्टीचा स्वामी आहे. ही संपूर्ण सृष्टी मीच व्याप्त केली आहे. साऱ्या ब्रह्मांडाचे नियंत्रण आणि संचालन मीच करतो. मीच विश्वाचं निर्माण, पालन आणि संहार करतो. मी सृष्टीच्या कणाकणात सामावलेलो आहे. प्रत्येक प्राणी मात्रात मी आहे. माझी भक्ती करणाऱ्यांचा उद्धार निश्चित आहे. जो कोणी साई साई म्हणेल त्याला आपले दुःख, वेदना आणि आपल्या चिंतेपासून मुक्ती मिळेल. सबका मालिक एक. काय झालं? तुम्हाला रव्याचा शिरा खूप आवडतो ना? मग रव्याचा शिरा तर दादांना पण खूप आवडत होता निर्मला. हा शिरा मला आठवण करून देतो की कसे दादांसारख्या सज्जन पुरुषावर, माझ्या मोठ्या भावावर, माझ्या दैवतावर मी एवढा मोठा अन्याय केला. त्यांना दगा दिला, त्यांच्याबरोबर विश्वासघात केला. रव्याचा हा शिरा पाहून माझ्या पापांचा घडा माझ्या समोर येतो. ज्या भावाने माझे लग्न लावले, मी त्यांचेच नाते घर उद्ध्वस्त केले. ज्या वहिनींनी मला आईची माया दिली, मी त्यांच्याच प्रेमाचा निर्दयतेने गळा दाबला. माझ्यामुळेच राम सीता सारखे दादा आणि वहिनी वनवासी झाले. अरे वा, गाजराचा हलवा. आज गाजराचा हलवा? हा तर तू, अरे आज तर श्याम सुंदरचा वाढदिवस आहे ना, आणि त्याच्या वाढदिवसाला तू नेहमी गाजराचा हलवा बनवतेस. त्याला गाजराचा हलवा खूप आवडतो ना? तो पण किती प्रेमाने खातो. म्हणतो, वहिनी अजून मिळेल? पण आज तो आपला वाढदिवस साजरा करायला आपल्याकडे नाही आला आणि कधी येणार पण नाही. तू श्यामसुंदरची वाट पाहतेस? आईसारखीच आहे. पण तू तर त्याचा तिरस्कार. मला तिरस्कार करायचा आहे त्याचा, पण माझं हे मन, मी त्याचा तिरस्कार नाही करू शकत. कधीच नाही करू शकत, कधीच नाही. मनीषा,
जोपर्यंत श्याम सुंदर हा हलवा खात नाही, मी पण नाही खाणार. भिक्षाम देही. बाबा, मुंबईहून येताना एक असेच बाबा आम्हाला भेटले होते, पण ते हे नाहीयेत. मला पण असेच बाबा भेटले होते आई, पण ते हे नाहीये. भिक्षाम देही. थांबा बाबा, मी तुमच्यासाठी पण गाजराचा हलवा घेऊन येते. बाबा, आज आमच्या मुलासारख्या मित्राचा वाढदिवस आहे. त्याला आशीर्वाद द्या की त्याचे आयुष्य वाढो आणि देवाजवळ त्याच्या भल्यासाठी प्रार्थना करा. मनीषा बाळा, आज तू आईच्या प्रेमाचा परिचय करून दिलास. श्याम सुंदरनी तुला दुःख दिले, कष्ट दिले आणि तू त्याच्या भल्यासाठी प्रार्थना करतेस. खरंच आई महान असते, कारण ती आपल्या मुलांचे सगळे अपराध क्षमा करते. तिच्या क्षमेत माँ आहे आणि माफीमध्ये पण माँ, आणि त्या मालिक मध्येही माँ आहे. आई, सबका मालिक एक. वाढदिवस साजरा करायची ही कोणती पद्धत आहे? सगळ्यांना दान करायची. खरं सांगायचं तर जावई बापूंचं हे काम मला अजिबात आवडलं नाहीये. घ्या, अजून हवे असेल तर मागून घ्या. साहेब, देव तुमचं भलं करो. माझा देव तर माझ्यावर रागावून निघून गेला आहे. बाबा, तुम्ही इथे का बसलाय बाबा? तुम्ही पण जेवा ना. मी जेवायला आलो नाही, तुला खायला द्यायला आलो आहे. आज तुझा वाढदिवस आहे ना? गाजर हलवा? ती चव, असं वाटतंय की वहिनींनी हा हलवा माझ्या वाढदिवसासाठी बनवून पाठवला आहे. हो ना बाबा? बाबा, बाबा, बाबा. काय झाले जावई बापू? माझा वाढदिवस साजरा झाला. बहिणींनी माझ्या आवडीचा हलवा मला पाठवला आणि मी एवढा मोठा अन्याय केला की त्यांना माझ्या वाढदिवसाच्या आनंदात सहभागी नाही करू शकलो. मी खूप वाईट माणूस आहे, खूपच स्वार्थी. माझ्यासारखा मित्र कोणाला मिळू नये. माझ्यासारखा मुलगा देव कोणत्याही आईला न देवो. माझ्यासारखा. चला लवकर चला. अरे तुम्ही दोघे का थांबलात? अरे बहिरे आहात का? आत या. नाही, आम्ही आत नाही येणार. जर आम्हाला तुरुंगात टाकलं तर? अरे गाढवांना तुरुंगात नाही टाकत, समजलात? नालायक, मूर्ख. आम्ही मूर्ख नाही आहोत, म्हणूनच तर म्हणतोय आधी फक्त तुम्हीच आत जा. जर तुम्हाला पकडले तर
आम्ही मागूनच पळून जाऊ शकतो. काय रे दगडू? हो. अरे राम राम राम. अरे तुम्ही दोघे माझे कसे शिष्य आहात जे आपल्याच गुरुचे वाईट चिंततात. नाही, आता नाही चालणार. तुम्ही दोघे आधी पोलीस ठाण्यात प्रवेश कराल. चला चला नाही. चला मूर्खांनो, चला. अरे वैद्य बुवा, नमस्ते, काय करताय? फौजदार साहेब. आम्ही फौजदार साहेबांना भेटायला आलो आहे. फौजदार साहेब तर सकाळीच गेले. गेले? गेले? निघून गेले. ते पण साईबाबाला सोडून? रात्रभर फोटो तयार करत होते. सकाळी अचानक म्हणाले, मी मोठ्या साहेबांना भेटून जातो. मोठ्या साहेबांना? वैद्यबुवा, मला वाटतं फौजदार साहेब मोठ्या साहेबांना पुरावे दाखवायला गेले आहेत, जे त्यांना साईबाबांविरुद्ध मिळाले आहेत. आता तो साईबाबा वाचणार नाहीये. तो गेलाच आता तुरुंगात. आपण चुकलेल्याला रस्ता दाखवू शकतो, पण तो योग्य मार्गावर नाही आला तर आपली काय चूक आहे? आपण कोणाला ईश्वर भक्तीसाठी मार्गदर्शन करतो आणि तो ईश्वर भक्ती करत नाही तर तोटा कोणाचा आहे? त्याचाच. ईश्वर सर्व शक्तिमान आहे. आपण त्याचेच अंश आहोत. आपण आत्मा आहोत. तो परमात्मा आहे. एक आत्मा परमात्म्याला आव्हान कसे देऊ शकतो? कसे समजवावे या वेड्यांना आणि अज्ञानांना? सबका मालिक एक. महादेवजी काय झालं पाटील? तुम्ही इतक्या लोकांना घेऊन इथे? आज सगळ्या गावात तुमची चीतू होते महादेवजी. तुम्ही लग्नासारख्या पवित्र बंधनाला कलंक लावला आहे. एक लग्न न झालेल्या मुलीला सून म्हणून घरात ठेवला आहे. तुम्हाला माहित आहे याचा सगळ्या गावातील मुलींवर काय परिणाम होईल? हिला ताबडतोब घराबाहेर काढा. हो, बाहेर काढा, बाहेर काढा. काय रे? आता काढा. काय रे? का गोंधळ घालताय तुम्ही लोक? हा, नाही काढणार आम्ही मंजुळाला घराच्या बाहेर. ही आमच्या घरची सून आहे, समजलं? हे आम्ही सहन नाही करणार आत्याबाई. नाही सहन करू शकत गाव सोडून निघून जा. कोणी थांबवलंय? हा, आत्याबाई. ओरडू नका पाटील. ओरडणं मी पण करू शकते. स्वतः तर 2-2 लग्न करून तिसरीकडे जातोस आणि लग्नाला पवित्र बंधन म्हणतोस. हा, अरे तुझ्यापेक्षा लाख पटींनी आमची मंजुळा चांगली आहे. हा, अरे तिने लग्नाची सप्तपदी पूर्ण केली नसेल, पण तरीही तिने हे पवित्र बंधन मान्य केलंय. ते सुद्धा अशा मुलासाठी ज्याचा एक पाय मृत्यूच्या दारात आहे. सरपंच म्हणून फिरतोस ना, तर असं काही कर की गाववाल्यांचं भलं होईल. गावातून क्षयासारख्या महारोगाला बाहेर काढण्यासाठी काही विचार कर. आजपासून पाटील तू या घराच्या उंबऱ्यावर पाय जरी ठेवलास ना, तर इतके जोडे मारीन की पुढच्या जन्मी पण लक्षात राहतील तुला. चालते हो इथून, निघा सगळे. चला. आले मोठे उठून. हा, नाही तर काय. अरे जग पाहिलं आहे मी. आले उठून कुठून तरी. ऐकलंस ना तू बाळा? हे गाववाले काय बोलून गेले आमच्याबद्दल? बाबा, तुम्ही मला पण आश्रमात पाठवा त्यांच्याजवळ. मी त्यांची सेवा करायला तडफडते आहे. मी विश्वासाने सांगते, मी त्यांना बरं करेन. मी माझं सर्व काही पणाला लावून देईन. त्यांना बरं व्हावंच लागेल. माझ्यासाठी, तुम्हा सगळ्यांसाठी.
मला साईबाबांच्या आशीर्वादावर पूर्ण श्रद्धा आहे. त्यांचा आशीर्वाद कधीच विफल जाणार नाही. साईबाबा त्यांना बरं करतील, नक्कीच बरं करतील. जो पूर्ण भक्तीने माझा जप करतो त्याच्या इच्छा मी पूर्ण करतो. आणि जे माझे चरित्र, माझ्या कथा, माझ्या लीला स्मरण करतात, त्या वाचतात, त्या गातात, मी नेहमी त्यांची मदत करतो. सबका मालिक एक. मॅजिस्ट्रेट साहेबांनी मला भेटायची वेळ दिली आहे. ते घरीच आहेत ना? हो, साहेब बंगल्याच्या अंगणात आपल्या परिवाराबरोबर बसले आहेत. तुम्ही जाऊ शकता. सर. या इन्स्पेक्टर, या बसा. सर, मी ठीक आहे. मी जरा मुलांना बघते, तुम्ही बोला. हो इन्स्पेक्टर, केसचं काय झालं? सर, मी साईबाबांची चौकशी करायला शिर्डीला गेलो होतो, पण तिथल्या लोकांनी मला साईबाबापर्यंत पोहोचूच दिले नाही. तिथले लोक साईबाबाला भगवंत समजतात सर. अच्छा. हो, आजकाल तर गावागावात असे भगवंत मिळतात. पण आपण या चोरीचा निवडा करायचा कसा? सर, मी साईबाबांचे काही फोटो काढलेत. व्हेरी गुड, आण आण. यात साईबाबा कोण आहेत? यात साईबाबा नाही आहेत सर. साईबाबा नाही आहेत? मग तू फोटो तरी कोणाचे काढलेस? साईबाबांचे सर. पण फोटो काढून पण साईबाबा फोटोत नाही आले. तुला कळतंय तू काय बोलतोयस? कसा कॅमेरा आहे तुझा? ज्याचा तो फोटो काढतोस तो फोटोत येत नाही. त्याच्या बरोबरचे लोक फोटोत येतात. सर, शिर्डीच्या लोकांचे म्हणणे आहे की जर साईबाबांची परवानगी नसेल तर कोणी त्यांच्या मठात प्रवेश करू शकत नाही आणि नाही त्यांचे कोणी फोटो काढू शकत. हो, तर तुला असं म्हणायचं आहे की साईबाबांजवळ एक दैवी शक्ती आहे. निरर्थक. हा नक्कीच त्या साधू फकीरांपैकी एक आहे जे लोकांना प्रभावित करून त्यांचे पैसे उकळतात. त्या साईबाबाने आपल्या भक्तांनाच नाही तर तुला पण कायद्यापासून थांबवण्याचा अपराध केलाय. सर, त्याच्या विरुद्ध समन्स घेऊन जा आणि माझ्या समोर कोर्टात हजर कर. हो सर. जा. देवाला आज्ञा नाही दिली जात, त्याला विनंती केली जाते, प्रार्थना केली जाते. आज्ञा देणं देवाचं काम आहे आणि भक्ताचं काम आहे त्याच्या आज्ञेचे पालन करणे. देव आपल्या भक्तांचा दास आहे. असे भक्त ज्याच्या भक्तीचे बंधन देवाला स्वीकार्य आहे, असे भक्त आपल्या भक्तीची शक्ती पणाला लावून देवाला बोलावतात आणि देव आपल्या भक्ताची लाज राखायला त्याच्या समोर हजर होतो. हे आहे भक्त आणि देवाचे नाते. संत नामदेव जेव्हा हट्ट करायचे की आधी तू जेवशील नंतर मी जेवेन, तेव्हा पंढरीनाथ विठ्ठलाला प्रकट होऊन नामदेव बरोबर जेवावं लागत होतं. पण आपण म्हणू तर तो येईल का? त्यासाठी तशी भक्ती पाहिजे,
तसे समर्पण पाहिजे. झोपताना, जागे असताना, उठताना, बसताना देवाची आठवण काढत राहिले पाहिजे. सबका मालिक एक. तुम्ही माना अगर मानू नका, मी तर तुलसीदासांच्या या दोह्यांची पूर्ण सहमत आहे. जाकी रही भावना जैसी, प्रभू मूरत दिन देखी तैसी. अरे दगड तर दगडच आहे, त्याला आपण देव का बरं मानतो? कारण आपल्याला विश्वास आहे की देव आहे. अरे अरे हा तर आपला विश्वास आहे जो दगडाला देव बनवतो. तर सौभाग्यवती, तुम्हाला हे म्हणायचंय की साईबाबा देव आहेत? देव तर तुम्ही पण आहात, मी पण आहे. ही झाडे झुडपे, जीव जंतू सगळे देवाचाच तर अंश आहेत. पण परमेश्वर आपल्याला दिसत नाही, कारण आपल्याला विश्वासच नाही की देव आपल्या सगळ्यात आहे. आपल्या मनात शंका आहे, तशीच शंका जी तुमच्या मनात साईबाबांच्या फोटोबद्दल आहे. इन्स्पेक्टरचं म्हणणं आहे की त्यांनी साई भक्तांबरोबर साईबाबांचे फोटो काढलेत, पण फोटो तयार झाल्यावर कळलं की साईबाबा त्यात नाहीतच. कुठे गेले साईबाबा? त्यांचे भक्त फोटोत आहेत, पण साईबाबा गायब. का गायब झाले साईबाबा? अहो, त्या इन्स्पेक्टरला देवावर विश्वास ठेवायला लावण्यासाठी ही लीला आहे साईबाबांची, आणि देव तर नेहमीच अशा लीला करतात. आणि साईबाबा जे शिर्डीत राहून करतायत ते तर कोणी अवतारी पुरुषच करू शकतात. अरे सौभाग्यवती, असे खेळ तर जादूगरही दाखवतात. आपल्या समोर एक नाणं मुठीत ठेवतात आणि जादूची छडी फिरवून नाणं गायब करतात. अरे असे खेळ दाखवून कोणी अवतारी पुरुष बनत नाहीत. हे बघा सौभाग्यवतीजी, तशी पण तुमच्या पूजेची वेळ आहे आणि मी पूजेत व्यत्यय आणून मला पापी नाही बनायचंय. हा, पण एक गोष्ट सांगेन, आपण देवाचे अंश जरूर आहोत, पण देव तर नाही ना. जसे आरशात आपण स्वतःला पाहतो ते प्रतिबिंब असतं आपलं, आपण नसतो. आणि देवाचे प्रतिबिंब आहेत त्यांना मी देव मानत नाही. आणि जे स्वतःला देव म्हणवतात, देव होण्याचं नाटक करतात, ते देव नसतात. देव असल्याचं ढोंग करतात, भोंदू असतात. आणि मी त्या भोंदूचं खरं रूप जगासमोर आणूनच राहीन. एकदा समज जाऊ दे. हे समन्स मिळण्याची बाकी आहे. साईबाबा धावत माझ्याकडे येईल. मला द्वारकामायेत प्रवेश नाही करू दिला त्याने. मॅजिस्ट्रेट साहेबांची सही होताच हे समन्स त्याच्यासाठी जेलचे प्रवेशद्वारच होईल. तो समजतो तो एकटाच जादूगर आहे. आता समजेल त्याला जेव्हा आमची जादू त्याच्या डोक्यावर जाऊन बसेल. हा? 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 हे सगळं काय? मी तुला समज तयार करायला सांगितलं होतं ना? सर, हे समन्सच होते. तुला म्हणायचं काय की तू समन्स बनवले आणि जाळूनही टाकले? नाही नाही सर, मी समन्स बनवले होते आणि तुमच्याकडे घेऊन पण येणार होतो आणि ते आपोआप जळाले.
आणि मी दुसरे समन्स पण बनवले आणि ते पण जळले. अच्छा, आपोआप जळले? ते कसं काय? म्हणजे हवेत आग लागली आहे? हवेत आग लागली आहे तर तू कसा जळला नाहीस? अरे इन्स्पेक्टर, तू माझ्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न का करतोयस? हा दिखावा का करतोयस? कुणाला मूर्ख बनवायचा प्रयत्न करतोयस तू? तू हे का नाही मानत की तुला स्वतःला त्या साई बाबाला पकडायचं नाहीये, कारण तो तुझा पण देव आहे? नाही सर. काय नाही नाही? तू चौकशी करायला गेला होतास ना शिर्डीला? काय केलंस? रिकाम्या हाती आलास ना? तिथल्या लोकांनी तुला द्वारकामाईत घुसू दिलं नाही, म्हणजे तू स्वतः उलट पावली लगेच परत आलास. नाही सर, मी शिर्डीला गेलो होतो. तिथले लोक साक्षीदार आहेत आणि मी तिथे फोटो काढले होते, त्याचे पण साक्षीदार आहेत. तर मग साई बाबाचा फोटो का नाही आला याचे साक्षीदार आहेत तुझ्याकडे? हे बघ इन्स्पेक्टर, तू तुझ्या कामात हळगर्जीपणा केलायस, त्यासाठी मी तुला एकदा आणि शेवटचा माफ करतोय. आणि आता साई बाबाच्या विरुद्ध समन्स नाही, वॉरंट जाईल पकडायला. बाजूला हो. शिपाई. जी साहेब. हे घे. आणि तू या शिपायाला घेऊन शिर्डीला जा आणि साई बाबाला अटक करून माझ्या समोर आण. समजलं? जा आता. येस सर. वॉरंट कुठे आहे? खिशात आहे साहेब. मला तर खिशात काही जडताना दिसते. काय? कुठे आहे आग? याआधी समन्स जळलं होतं, आता हे वॉरंट पण. सद्गुरूचा आशीर्वाद जोपर्यंत मिळत नाही, माणूस दिशाहीन होऊन भटकतच राहतो. काही लोक तर देवाला, त्याच्या शक्तीला पण नीचा दाखवू इच्छितात. काही लोक तर भगवंताला अपराधी समजून त्याला बंदी बनवायचा प्रयत्न करण्याचा अपराध पण करतात. त्या सगळ्यात भक्त पुंडलिकासारखी भक्ती आणि भक्तीमुळे मिळालेली आध्यात्मिक शक्ती नसते. भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांना आपला गुरु मानत होते. एक दिवस ते आपल्या आई वडिलांची सेवा करत होते की भगवान पंढरीनाथ विठ्ठल पंढरपूरमध्ये पुंडलिकाच्या दारात येऊन उभे राहिले. भक्त पुंडलिकाने विठोबाला सांगितले, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, त्यांना जोपर्यंत आराम मिळत नाही तोपर्यंत मी तुझ्या जवळ येणार नाही. तोपर्यंत या विटेवर उभा राहा. आणि विठोबाने मान्य केलंय. आज पण पंढरपुरात विठोबा दोन्ही हात कमरेवर घेऊन विटेवर उभा आहे. दीनानाथ, दीनानाथ, डॉक्टर.
डॉक्टर लवकर या. काय झालं तुला? ओ नो. सिस्टर, सिस्टर, जोरात श्वास घ्या. नर्स, औषधं द्या यांना लवकर. दीनानाथ, दीनानाथ, नर्स, याची तर नाडी लागत नाहीये. म्हणजे दीनानाथजी गेले? नाही. मंजुळा, हा काय झालं बेटा? काय झालं? तुला झोपेत ओरडण्याचा आजार आहे का? हा? त्यांचा आजार वाढलाय आत्याबाई, त्यांचा आजार वाढलाय. तू काहीतरी वाईट स्वप्न बघितलं असशील. नाही नाही आई, नाही. आता कसं समजावं या मुलीला? हा? अरे म्हणूनच तुला सांगतोय, आपल्या गावी परत जा, आपल्या आई वडिलांकडे. कोणी चांगला मुलगा बघा. का तुम्ही सारखं सारखं तेच बोलत आहात? हा, अरे बेटा, तुझ्या भल्यासाठी बोलतोय आम्ही सगळे. तुझ्या भल्यासाठीच बोलतोय बाळा. आमच्या दीनानाथचं आयुष्य तर या क्षीण झालेल्या दिव्यासारखं आहे बाळा, जो कधीही विझू शकतो. बाबा, आई, तुम्ही उद्याच मला त्यांच्याजवळ, त्यांच्या आश्रमात घेऊन चला. मी माझ्या पतीच्या आयुष्याची ज्योत विझू देणार नाही आत्याबाई. जर मी खऱ्या मनाने साईबाबांची भक्ती केलेली आहे तर जर मी माझ्या पत्नी धर्माचे यथायोग्य पालन केले आहे, जर दीनानाथजी व्यतिरिक्त माझ्यासाठी प्रत्येक पुरुष परपुरुष आहे, जर साईबाबा ईश्वराचा अवतार आहे, तर माझे पती आजारातून बरे होतील, नक्कीच बरे होतील. नाहीतर मी समजेन ह्या जगात ईश्वर आहेच नाही. आणि आपल्या पतीचा मृत्यू स्वीकार करेन.